हे बघा, कुणी दीक्षा घेतली संत म्हणू शकतात, काय प्रत्येकाला फ्रीडम आहे, भारतीय घटनेने संविधान दिलेलं फ्रीडम आहे. पण या देशाने ज्याला डिक्लेअर केलेलं आहे एनिमी कंट्रीच्या जाऊन बसलेला जो आपला भारताचा टेररिस्ट आहे, गँगस्टर आहे, त्याच्याबद्दल त्याच्या सपोर्टमध्ये असं स्टेटमेंट करणं हे अपराध आहे आणि कुठंतरी त्याच्या दाऊच्या सांगण्यावरून हे केलेलं स्टेटमेंट असावं. त्यामुळे ममता कुलकर्णीच्या विरुद्ध त्यांचं तुम्ही पार्श्वभूमी पाहिली, पहिली कॅरेक्टरचं पाहिलं त्यांचं, तर आपण तुम्हाला माहीत आहे की बऱ्याचदा त्या कारवाई झालेली आहे. म्हणजे त्यांचं काही एवढं क्लिअर नाही, पण कुठेतरी जाऊन बऱ्याच काळाने इकडे प्रगट झाल्या, आता त्या साधू बनल्या आणि आता हे स्टेटमेंट करतायत. जसं ते प्रज्ञासिंह ठाकूरचं जे झालं ॲक्यूट झालं एवढ्या सगळ्या प्रकरणातून, तसं यांना वाटत असेल किंवा कोणाच्या सांगण्यावर यांनी स्टेटमेंट दिलं, याची चौकशी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की दाऊदच्या सांगण्यावर यांनी असं केलं असेल आणि त्याला कुठेतरी इंडियामध्ये एंट्री मिळावी म्हणून हे सगळं प्रकार झाला असावा. त्यामुळे याबाबतची आम्ही आता तक्रार दाखल करणार आहोत आणि तक्रार दाखल करून जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात देखील जाऊ आणि योग्य ती मागणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.